नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. पुणे येथील केतन अग्रवाल याचा जो हत्याकांड आहे, त्याची जी हत्या झाली, ती हत्या तुम्ही आम्ही सर्वांनी कशी झाली ते ऐकलं असेल, बघितलं असेल आणि पाहिलं असेल. अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. केतन अग्रवालचे जे वडील आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की ही जी हत्या झाली त्या हत्येमागे त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि सिया गोयलचा जो बॉयफ्रेंड आहे चेतन चौधरी यांचा सहभाग आहे. आता सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचं लग्न होणार होतं काही दिवसात. फेब्रुवारीमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता आणि थोड्याच दिवसात त्यांचं लग्न होणार होतं. जी पिढी आहे, ज्या पद्धतीने आता नवीन नवीन संस्कृती रुजवायला लागलेल्या आहेत, प्री वेडिंग शूट करणं, त्यानिमित्ताने दोघं एकमेकांना भेटणं. अर्थात बघा, ह्या ज्या नवीन पद्धती येतात त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत, परंतु ते स्वीकारत असताना त्याचे दुष्परिणाम होता कामा नयेत, कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होता कामा नयेत, याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. सिया गोयल आणि केतन अग्रवाल हे लोहगडला त्यांचं काही शूट असेल त्यासाठी गेले होते. पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलंच आहे की ती हत्या आहे म्हणून. परंतु बघा, अत्यंत दुर्दैवी आणि ही दुःखद घटना आहे. आजच्या जे तरुण आहेत, ज्या पद्धतीने अशा हे कृत्य करतात, त्याचं का करतात, कशामुळे करतात, याच्या खोलाशी आता सर्वांनी जाणं गरजेचं आहे. अर्थात आई वडील आपल्या पाल्याला शिकवत असताना, शिक्षण देत असताना त्याचं संगोपन करतात. खूप कष्ट मेहनत करून ते करत असतात. त्यांना कुठेही कमी पडता कामा नयेत या पद्धतीने त्यांना शिकवत असतात, पुढे नोकरीला लावत असतात. परंतु बघा, ह्या ज्या घटना ज्या घडतात, अशा पद्धतीने जे तरुण वर्ग कृत्य करतात, जे समाज विघातक आहे, ते एका दिवसात होणारं नाही आहे. ते खूप दिवसापासून हे जे हालचाली तुम्ही बघितल्या पाहिजेत आपल्या पाल्याच्या, आपल्या मुलाच्या किंवा आपल्या मुलीच्या, काय त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये काय चेंजेस होत आहेत, आपल्या कुटुंबामध्ये त्यांचा कसा वावर आहे, कसे वागतात, कसे बोलतात, हे तुम्ही जाणलं पाहिजे. आणि तुम्हीही त्यांच्यासोबत असताना किंवा त्यांच्यासमोर चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, जेणेकरून ती जी जो हातचा तरुण आहे आजचा, तो चांगला सुशिक्षित, सुसंस्कारी घडेल. ज्या पद्धतीने हे जे कृत्य समोर आलं, अत्यंत दुःख, दुर्दैवी आणि संताप आणणारी अशी घटना आहे. प्री वेडिंग असेल, प्री शूट असेल, तुम्ही जरूर करा, परंतु ते करत असताना त्याचं दुष्परिणाम होणार नाही. एका आपल्या मुलाचं किंवा मुलीचं आपण लग्न ठरवत असताना तुम्ही त्यांना विचारा, तुम्हाला हा मुलगा किंवा तुला ही मुलगी पसंत आहे का? जर पसंत असेल तरच तुम्ही पुढचं पाऊल उचला. परंतु एखाद्याच्या मनाविरुद्ध, मुलाच्या मुलीच्या मनाविरुद्ध असं हे लग्न करू नका, जेणेकरून हे जे मनाविरुद्ध लग्न झालं पण नाहक जो केतन अग्रवाल आहे त्याचा बळी गेला. अत्यंत दुःखद आहे. आपला पाल्य दैनंदिन जीवनामध्ये कसा वागतोय, रोज सायंकाळी येणारा मुलगा, क्लास येणारा मुलगा आज लेट का आला, उशीर का झाला, त्याला लेट नाईट का यायला लागलं, हे जरा विचारा, त्याच्याशी बोला, जाणून घ्या, त्याच्या अडचणी जाणून घ्या, त्याच्या समस्या जाणून घ्या, त्यांना त्यांच्या पद्धतीने तुम्ही त्यांना सांगा. अर्थात प्रत्येक आई वडील, पालक चांगल्या पद्धतीने मुलाचं संगोपन करत असतो, चांगल्या पद्धतीने शिक्षण देत असतो, त्याला घडवत असतो. परंतु काही अपवादात्मक अशा घटना घडतात, त्याच्यामुळे सर्वांनी ज्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने सिया गोयलने हे जे कृत्य केलं, आज बघा तिन्ही कुटुंबाचे आज मानसिक त्रास सहन करायला लागतोय. पोलीस तपासासाठी तिन्ही कुटुंबाला आता तिथे जायला लागत असेल. खूप मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे. परंतु हे जे आपण जेव्हा करतो ह्या सगळ्या गोष्टी, मनाविरुद्ध करू नका. एखाद्या मुलाच्या, मुलीच्या, त्यांना जर पसंत असेल तरच ते करा. प्रत्येकाला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर तो सुरळीत होईल, चांगलं होईल, परंतु बघा ही अशी घटना घडली, जेणेकरून सगळ्याच्या सहमतीने ते
काही लग्न असेल ते करा. आपण आपल्या मुलाचं किंवा मुलीचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं व्हावं म्हणून आपण हे सगळं करत असतो. परंतु ज्या पद्धतीने असं जे घडतं तेव्हा खूप दुःख होतं, वाईट वाटतं. त्याच्यामुळे ह्या घटनेतून आम्ही सर्वांनी बोध घ्या. आपला पाल्य मुलगा किंवा मुलगी असेल याला चांगल्या पद्धतीने तुम्ही सांभाळ करा, चांगल्या पद्धतीने शिक्षण द्या, पण त्याचबरोबर त्याला सुसंस्कारी घडवा, जेणेकरून ह्या अशा ज्या घटना घडतात त्यांना कुठेतरी आळा बसेल. धन्यवाद.